नमस्कार, मी नेहा जोशी. हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी, स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप-खूप स्वागत. या सीरीजमध्ये आपण प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या रोगांबद्दल संपूर्ण माहिती करून घेत असतो. जसे त्याचे सिम्प्टम्स, होम रेमेडीज, तो रोग कुणाला आणि कशामुळे होऊ शकतो, डॉक्टरकडे कधी जायचं, ट्रीटमेंट आणि ह्या सगळ्याची संपूर्ण माहिती अत्यंत सोप्या शब्दात आपल्याला देतात पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे. आपण या आधीचे 2 एपिसोड निरोगी माणसासाठी आयडियल डेली रुटीन म्हणजे दिनचर्या काय असावी याच्याबद्दल केलं. त्याच्यात सगळा आहार, विहार, आचार-विचार या सगळ्याबद्दल अत्यंत सुंदर माहिती आपल्याला डॉक्टरांनी लास्ट 2 एपिसोड्समध्ये दिली आहे. हे एपिसोड्स तुम्ही बघितले नसतील तर जरूर बघा. त्याची डिस्क्रिप्शन लिंक तुम्हाला स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. सो दिनचर्या म्हणजेच निरोगी माणसाचं डेली रुटीन ज्याने त्याची निरोगी दीर्घायुषी आयुष्याकडे वाटचाल चालू चालू राहील. पण सगळेच दिवस काही सेम नसतात. म्हणजे अर्थातच ऋतू बदलतात, सीझन्स बदलतात. त्याच्याप्रमाणे हवामानामध्ये बदल होतो, आपल्या शरीरावरती बदल होतो, खाद्यपदार्थांची अवेलेबिलिटी बदलते आणि अर्थातच त्यामुळे आपल्याला आपल्या डेली रुटीनमध्ये काही बदल करणं अपरिहार्य असतं. सो या ऋतुमानाप्रमाणे आपलं हे जे आयडियल डेली रुटीन आहे किंवा दिनचर्या आहे, याच्यामध्ये नेमके काय बदल करायला करायला पाहिजेत, हे जाणून घेणं डॉक्टरांकडनं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून यासाठीच आज आपण पुन्हा भेटणार आहोत पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. नमस्ते. सो तुम्ही लास्टच्या 2 एपिसोड्समध्ये निरोगी माणसासाठी दिनचर्येची खूप सुंदर माहिती दिलीत. आता अर्थातच ही जी दिनचर्या होती ही निरोगी माणसाच्या म्हणजे ज्याला काही आता सध्या रोग नाहीये त्याच्यासाठी होती. आपल्याला प्रेक्षकांकडनं डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर ह्याबद्दल काही सांगा, रुटीन सांगा अशी खूप विचारणा आलेली आहे. पण आपण त्याच्या संदर्भात पुढच्या काही एपिसोड्समध्ये बोलणारच आहोत. पण सध्या आपण निरोगी माणसं म्हणजे ज्यांना काही आता सध्या होत नाहीये, अशांसाठी दिनचर्येबद्दल विचार केला. पण ऋतुचर्या की ऋतू बदलल्यानंतर ह्या आयडियल डेली रूटीनमध्ये किंवा दिनचर्येमध्ये काय बदल करावे लागतात, तर ह्याची आज आपण माहिती तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत. सो ॲक्चुअली आपल्या ढोबळमानाने आपण ऋतू म्हणालो तर उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असं पण म्हणतो. पण जरा डीपमध्ये बघायला गेलं तर त्याच्यामध्ये शिशिर, शरद, वसंत, वर्षा, ग्रीष्म, हेमंत हेमंत. हे ऋतू आहेत. सो ह्याबद्दल म्हणजे प्रत्येक ऋतू मध्ये काही वेगळीच दिनचर्या आपल्याला करायला पाहिजे का? आपल्या या डेली रूटीनमध्ये थोडे-थोडे बदल करणं अपेक्षित आहे? ह्याबद्दल तुम्ही आता सविस्तरपणे प्लीज सांगा. बरोबर. दिनचर्या ही एक सामान्यपणे दिवस कसा घालवावा किंवा काय आचरावं, काय खावं, काय प्यावं किंवा काही क्रमाने खावं हे बेसिक ज्ञान दिले ते दिनचर्येत आपण बघतो. पण तुम्ही म्हणालात तसं की सगळे दिवस सारखे नसतात. म्हणजे आयुष्यात जसे बघतो तसे निसर्गात सुद्धा सगळे दिवस सारखे नसतात. अगदी ढोबळ मानाने बघितलं तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दिवस मोठा, रात्र छोटी असते. हिवाळ्याच्या दिवसामध्ये रात्र मोठी, दिवस छोटा असतो. तर हे का होतं? तर सूर्याचं भ्रमण म्हणजे सूर्याभोवती आपली पृथ्वी फिरताना एका आसावर फिरत असते. त्यामुळे ती थोडी तिरकी डुलत असते थोडक्यात. बरोबर. तर त्या डुलल्यामुळे आणि सूर्याभोवती फिरल्यामुळे सूर्य आपल्याला क्षितिजावर कधी उत्तरेकडे, कधी दक्षिणेकडे सरकलेला दिसतो. जसं आपण जर सामान्यपणे बघितलं, तर हा फरक आपल्याला कळतो. बरोबर. तर मग ह्याचा म्हणजे पूर्वीसुरींनी किंवा आयुर्वेदामध्ये आयुर्वेदाचार्यांनी ह्या सगळ्याचा विचार असा केला, की अरे सूर्याचं हे भ्रमण होतंय आणि त्याच वेळेला निसर्गात काही बदल होतायत आणि मग ते शरीरावर परिणाम करतायत का? जर निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतोय ह्या सूर्याच्या हालचालीचा, तर निश्चितपणे मानवाच्या शरीरावर पण काहीतरी परिणाम होत असणार. कारण पिंडी ते ब्रह्मांडी आहे. तसंच ब्रह्मांडामध्ये जे घडतंय ते शरीरावर घडणार आहे. हं. आणि मग तो अभ्यास खरा सुरू झाला आणि मग त्याच्यातून हे बदल कसे कसे आहेत, ते किती आहेत, त्यांची विभागणी काही करता येते का सामान्यपणे, असं अनेक वर्ष ऑब्झर्वेशन करून मग त्यांनी ऋतू ही एक संकल्पना आणली. ऋतुसंकल्पना अगदी मुख्यतः सूर्यावर अवलंबून आहे. जे आपण राहतो ह्याच्यामध्ये विषुववृत्तापासून उत्तर दिशेला आपण राहतो आणि आपल्या भारत देशामधून कर्कवृत्त जातं हं. आणि विषुववृत्ताच्या खाली दक्षिणेकडे मकरवृत्त आहे. बरोबर. तर जेव्हा सूर्याचं म्हणजे हे टिल्टिंग जे पृथ्वीचं होतं, तर सूर्य जेव्हा मकर वृत्ताकडे गेलेला असतो आणि तिथून परत तो उत्तरेकडे यायला लागतो,
तेव्हा विशिष्ट काळानंतर ऋतूंचं हे मान बदलतं. हं. तर हा वर्षभरामध्ये जो सूर्य 12 महिने जातो, तर त्या 12 महिन्यांचं मग त्यांनी 6 विभाग केले आणि त्या प्रत्येक 2 महिन्याच्या विभागाला एक ऋतूचं नाव दिलं. हं. कारण नाव का दिलं? की त्यानुसार माणसाला काय-काय बदल घडतायत हे कळले पाहिजेत किंवा निसर्गात बदल घडतायत म्हणजे हा ऋतू आहे. मग आता त्याचे माझ्या शरीरावर हे परिणाम होणार आहेत. म्हणून मग मी त्याप्रमाणे माझे आहार-विहार जर ठेवले, तर मला फारसे रोग होणार नाहीत. म्हणजे केव्हाही असं आहे ना, की एक स्मूथ आपण चाललोय, तर त्याच्याबरोबर जर स्पीड ब्रेकर आले, फ्रिक्शन झालं, तर तो स्मूथनेस जातो, तिथली हार्मनी जाते. तसंच आहे, की निसर्गात जे बदल घडणार आहेत, त्याचे शरीरावर जे परिणाम होणार आहेत, मग आपण जर आहार तो ठेवला, तर तो एक स्मूथली आपलं आयुष्य जाईल. बरोबर. ह्याच्यासाठी मग ही संकल्पना सुरू झालेली आहे. तो जसं मगाशी मी म्हणाले, की ढोबळ ऋतू उन्हाळा, हिवाळा, पावसाळा वर्षभरात असतात. पण 6 ऋतू ॲज यू सेड, की शिशिर, शरद, वसंत, वर्षा, ग्रीष्म आणि हेमंत. तर आता ह्या जे 6 ऋतू आहेत, या 6 ऋतूंची अशी प्रत्येक ऋतूचं काय वेगळं वैशिष्ट्य आहे? म्हणजे हवामानानुसार सुद्धा आणि त्याचा आपल्या शरीरावरती होणाऱ्या परिणामानुसार सुद्धा. ते जरा सांगाल? अ, आज आपण खूप ठिकाणी बघतो, की आला उन्हाळा, तब्येत सांभाळा, काय पावसाळा आहे, पोट सांभाळा, हे सगळं ऐकत असतो. पण हे असं का म्हणतात? ह्याचं जर बेसिक आपल्याला कळलं ना, तर आपण फार मग सारखे असे काहीतरी बघण्याची गरज पडणार नाही. बेसिकमधून ते आपल्याला ज्ञान आलं, हं. सगळी इन्फॉर्मेशन करेक्ट कळली, की नक्की आपल्याला कळेल, की काय खाऊ, काय नको, हे आत्ता खाऊ की नको? मन लगेच सांगेल, बुद्धी तुम्हाला सांगेल योग्य ते. बरोबर. त्यासाठी आपण एक बेसिक ह्याचं बघूयात, हं. की सूर्य जेव्हा असा उत्तरेकडे प्रवास सुरू करतो त्याचा, हं. तेव्हा ऋतूंचं हे चक्र जे सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये पहिला येतो शिशिर ऋतू. बरं. हां. हं. त्याच्यानंतर येतो वसंत ऋतू. हं. मग येतो ग्रीष्म ऋतू. हं. मग येतो वर्षा. हं. मग शरद आणि हेमंत. बरं. तर हां, म्हणजे जेव्हा सूर्य मकर संक्रमण म्हणजे केव्हा 10 जानेवारी, हं. 14 जानेवारी सॉरी. हं. तर हं. 14 जानेवारीला हे सुरू होतं. आणि त्या दरम्यान आपल्याकडे माघ महिना त्या दरम्यान हा मराठी महिना जो आहे तो आलेला असतो. तर हं. माघ आणि फाल्गुन यांनी मिळून शिशिर ऋतू तयार होतो. हं. म्हणजे माघाची थंडी म्हणतो ना आपण खूप गाण्यात हां. ऐकतो. तर ती हो. जी तीव्रता थंडीची आहे, ती त्या हां. शिशिर ऋतूमध्ये असते. मग चैत्र, वैशाख ह्या 2 मराठी महिन्यामध्ये येतो वसंत. तो साधारणपणे मार्च, एप्रिल या काळामध्ये असतो. मग मे, जूनमध्ये येतो ग्रीष्म म्हणजे भरपूर कडक उन्हाळा. हं. मग येतो वर्षा म्हणजे हं. पावसाळा. हं. मग येतो शरद, की जो आता चालू आहे. हं. ऑक्टोबर हीट आपण जेव्हा म्हणतो ना, हं. ते. आणि मग येतो हेमंत ऋतू, की जो थंडीचा सर्वात उत्तम महिना. बरोबर. असं आपण एक म्हणूयात. हं. तर ह्या प्रत्येक वेळेला सूर्याचा शरीरावर होणारा परिणाम हं. आणि त्याचं महत्त्व हे मुख्यतः त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हं. पहिला आता आपण आता शरद ऋतू चालू आहे, म्हणून आपण शरद ऋतूपासूनच सुरू चालेल, करूया. चालेल. तर वर्षा ऋतूमध्ये आपण बघतो, की सगळीकडे ढग आलेले असतात, पाऊस पडत असतो, हं. सगळं हवामान कुंद झालेलं असतं, हं. ओलसरपणा सगळीकडे हं. आलेला असतो, थंडीचाही काही परिणाम झालेला असतो आणि अशामध्ये अचानक हे ढग जातात. हं. ढग येणं बंद होतं किंवा विरळ-विरळ होत जातात ढग. हं. हं. त्याच्या आधी मोठा पाऊस पडून जातो आणि ऊन यायला लागतं. बरोबर. म्हणजे दिवसा भरपूर कडाक्याचं ऊन वाटायला लागतं आणि काय शरीराला इतकी ती थंडीची सवय झालेली असते, थंड हवेची सवय झाली असते आणि अचानक ऊन येतं. हं. त्याच्यामुळे ते जास्त तीव्र जाणवतं. हं. पण ह्या सगळ्यामध्ये होतं काय, की थंडीने आपल्या शरीराची एक जी सेट झालेलं असतं, हं. त्याच्यामध्ये हा उन्हाचा परिणाम मुख्यतः होतो आपल्या शरीरातल्या पित्तदोषावर. ओके. त्यामुळे शरीरातली उष्णता इंटरनली वाढते. हं. कारण अजून बाहेर जो आहे थंडीचा, रात्री थंडीचा थोडा परिणाम हा राहिलेला असतो. हं. त्यामुळे अनेक रक्तदुष्टीचे विकार, हं. त्वचेचे विकार हे ह्या काळामध्ये वाढतात. ही हं. उष्णता शरीराला सहन न झाल्यामुळे त्या टाईपचेही काही आजार होतात. म्हणजे डिहायड्रेशन होईल, नंतर तापाचे विविध प्रकार होतील आणि गार आणि गरम हे मिळाल्यामुळे अनेक जंतू सुद्धा त्याच्यात वाढलेले जातात. हं. म्हणजे पावसाळ्यात जे वाढू शकत नाही ते ह्या उष्णतेने खूप वाढतात आणि हं. अनेक प्रकारचे आजार, तापाचे आजार, पोटाचे आजार, रक्तदुष्टीचे आजार हे अनेक तयार होतात. म्हणून मग शरद ऋतुचर्या ही विशेष सांगितलेली आहे. बरं. मग त्याच्यामध्ये काय विशेष सांगितलेलं आहे? खाण्यापिण्याचे काही नियम आहेत. तुम्ही बाहेर जाताना कसे जाणार हं. हे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये
शरद ऋतूमध्ये पित्ताचं जे दृष्टी हं, होते ती सगळ्यात महत्वाची लक्षात घ्यायची असते, की आधीच्या थंडीनी थंड झालेलं अंग हे पित्त साठतं. कारण बाहेर थंडी असली ना, की आतमध्ये जे कोठ्यामध्ये आपली ती उष्णता वाढलेली असते. हं, आणि मग जेव्हा हे ऊन लागायला लागतं, तेव्हा हं. हे पित्त सर्व शरीरभर पसरतं आणि म्हणून आता आपण जे म्हटले ते सगळे आजार त्या टाईपचे व्हायला लागतात. बरं. म्हणून मग इथे मुख्य सांभाळायचं म्हणजे उष्णता. ती हां, उष्णता जास्त होऊ नये म्हणून मग आहारामध्ये काही घटक खायचे. बरं, त्याच्यामध्ये स्पेसिफिक जी आहे, की सुंठेचं पाणी करून पिणं, धने जिऱ्याचं पाणी पिणं, म्हणजे बरं, आता जी हीट वाढत असते ती, तर बरं, ती होऊ नये म्हणून तुपाचा उत्तम वापर ह्याच्यामध्ये करायचा आहे. म्हणजे तूप खाण्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम वेळा घ्यायचे बरं. किंवा पदार्थ काही तळून खायचे असतील. ह्या काळात काही नवरात्र वगैरे हे सणही येतात. हो, मग तेव्हा जे काही तळणीचे पदार्थ आहेत ते तुम्ही तेलात तळण्याऐवजी तुपामध्ये तळायचे आहेत. बरं. म्हणजे पित्त शमनही होतं आणि वातही वाढत नाही. नाहीतर तेलात तळलेल्या पदार्थांनी वात वाढतो. हं, म्हणून तो वाढू नये तर तुपात पदार्थ तळून खायचे आहेत. बरं. त्याच्यानंतर आवळा हा अतिशय पित्तशामक म्हणून आपण म्हणतो. हं, तर त्या आवळ्याचे काही केलेले पदार्थ म्हणजे आता स्वीट आमला मिळतो किंवा आवळा कॅन्डी मिळते. ती हो, दुपारच्या वेळामध्ये जास्तीत जास्त वेळा चघळणं किंवा मग आवळा आणि साखर याच्यापासून बनवलेलं मोरावळा आहे. हां, तो या काळामध्ये जास्त प्रमाणात खाण्यामध्ये ठेवायचा आहे. ओके. आणि हे जे या वेळेला जो काही कफ वगैरे होतो, तर हं, अशा वेळेला मुगाचं कढण, मध हं, घालून खाणं हं, हे अतिशय छान करतं. कारण मूग हे मुळात पित्तशामक आहेत आणि त्यावेळेला झालेला कफ हा त्या मुगाबरोबर मध खाल्ल्याने खूप चांगल्या प्रकारे कमी होतो किंवा थोडी होण्याची सुरुवात असेल तर पुढे होतही नाही. इतका त्याचा चांगला उपयोग होतो. नंतर भाज्यांमध्ये आता बऱ्याच प्रकारच्या भाज्या येत असतात. तर त्यातले मुख्यतः ज्या वेली भाज्या आहेत, त्यांचा वापर जास्त करावा. म्हणजे घोसावळा आहे, पडवळ हं, आहे, दुधी हं, भोपळा आहे. हं, ह्या भाज्यांचा वापर जास्त करायचा किंवा मटार किंवा हे आता यायला लागतात, तर त्यावेळेला ते उकळायचे पाण्यामध्ये. हं, त्याचं पाणी काढून टाकायचं हं, आणि मग ते तुम्ही इतर भाज्यांबरोबर ॲड करून खाऊ शकता. बरं. त्याच्याबरोबर खायचं नाही हां, म्हणजे खूप गरम मसाल्याचे पदार्थ आत्ता टाळायचे. एक साधारण महिन्याभराचा हा काळ असतो. बरोबर. कारण की कुठल्याही ऋतूचे पहिले 15 दिवस आणि शेवटचे 15 दिवस म्हणजे जर 2 महिन्याचा काळ बघितला, तर पहिले 15 दिवस आधीच्या ऋतूचे पण काही गुण असतात आणि शेवटचे 15 दिवस पुढे येणाऱ्या ऋतूचे म्हणजे आता शरद ऋतूनंतर हेमंत म्हणजे थंडीचा सगळा मोसम येतो. तर ते गुण यायला लागलेले असतात. म्हणजे मधला महिनाभर आपल्याला मेनली सांभाळायचं असतं, की बरोबर. तेव्हा फार उष्ण खायचं नाही, खूप हं, गरम मसाल्याचे पदार्थ खायचे नाहीत. हं, मग आपल्याकडे बघ कुठल्याही ह्या ऋतू बदलाच्या वेळेला एक-एक नवरात्र आपल्याकडे येतं. म्हणजे हो, शास्त्र आणि आपली रूढी ही कशी हां. एक मेळ हाथ में घातलाय. हाथ डाल के चलती है. तर बरोबर. तेव्हा एक-एक नवरात्र येतं आणि त्या नवरात्रामध्ये लंघन म्हणजे एक हां, संयमित आहार घेणं हेच हां, सांगितलेलं आहे. हां. आणि मग तो आहार आपोआपच तुम्हाला पुढच्या ऋतूसाठी स्वतःची पचनशक्ती ही चांगली करतो. म्हणून हे लंघन आणि नवरात्र आणि ऋतू बदल हे अगदी परफेक्ट काम करतं. हो, तर त्यावेळेला अगदी तुम्ही खूप उपवास करण्याची गरज नाहीये, पण संयमित आहार ठेवला तरी तो उपवासाचे गुण देतो. ओके. असा हा शरद ऋतू हो, असतो आणि पित्ताच्या दृष्टीनं खूप महत्वाचा ऋतू आहे. बरोबर, तर ते या पद्धतीनं आपण सांभाळू शकतो. बरोबर. आता त्याच्या शरद ऋतूनंतर येणार आहे हेमंत ऋतू, थंडीचा मस्त सीझन. सो त्यावेळेला आपल्या या आता पित्त प्रकृतीच्या लोकांना थंडीचा महिना जास्त चांगला आवडतो. अच्छा. कफ प्रकृतीच्या लोकांना शरद ऋतू बरा वाटतो. हो, बरोबर आहे. हां. म्हणजे आतून आपलं शरीरच आपल्याला जाणीव करून तरी देतं बोलत सगळ्या असतं गोष्टी. नक्की. छान. फक्त बरोबर. आपण ऐकायला शिकायचंय. करेक्ट, तर ही करेक्ट. माहिती घेतली की आपण ऐकायला बरोबर. शिकतो. अवेअरनेसमुळे नक्कीच फरक पडतो आणि तोच आपल्या या कार्यक्रमाचा हेतू आहे. अवेअरनेस लोकांमध्ये निर्माण करणं सगळ्याच हं. गोष्टींसाठी. ओके. सो आता आपण हेमंत ऋतूबद्दल मग बोलूया. हेमंत ऋतू जो आहे मुख्यतः थंडी हे त्याचं मुख्य लक्षण सांगितलंय आणि शरद ऋतूमध्ये आत्ता आपण जे बोललो ना, तर त्याच्यामध्ये आयुर्वेद शास्त्रामध्ये काय करावं म्हणजे जसं खाण्यापिण्याची आपण चर्चा केली ना, हं, तसं त्यांनी सांगितलंय की कापूर, गुलाब हं, ह्यांच्या पाण्यानी
अंग पुसून घेणं किंवा त्याचं उटणं बनवून ते अंघोळीनंतर लावणं. म्हणजे बरं. दिनचर्येचे आपण म्हटलंय की अंघोळीनंतर उटणंही लावा हां. किंवा अंघोळीच्या आधी उटणं वापरा. हां. तर ह्याच्यामध्ये अंघोळीनंतर उटणं वापरायचं आणि ते कापूर, गुलाब, चंदन यांनी, केशर यांनी युक्त अरे असं वाह! असावं सांगितलेलं आहे. तर ते आपण एक छोटंसं बनवून थोडं वापरू शकतो की त्याचा इफेक्ट एक 15 दिवस वापरलं तरी आपल्याला चांगला मिळतो. ओके. म्हणजे हे शरद ऋतूमध्ये. शरद ऋतूमध्ये हं. करायचं आहे. ओके. आता हेमंत ऋतू आपल्याला हं. छान माहिती आहे की थंडीचा महिना असतो, भूक तेव्हा भरपूर लागत असते. तर त्याचं एक कारण त्यांनी सांगितलंय की थंड हवेमुळे काय होतं की आपण बघतो थंड हवेत आकुंचन पावणं ही क्रिया होत असते. हं. थंडमुळे पाणी सुद्धा बर्फ त्याचा तयार होतो. बरोबर. तसंच आपल्या शरीराची जी रंध्र असतात त्वचेवरची हं. ती थंडीमुळे थोडीशी छोटी होतात बरोबर. आणि त्यामुळे काय होतं की शरीरातनं उष्णता बाहेर तेवढी कमी प्रमाणात हं. पडते की जी इतर ऋतूंमध्ये पडते तेवढी कमी होते आणि त्यामुळे ती उष्णता आपली ऊर्जा ही आतमध्ये साठली जाते. बरं. आणि मग त्यामुळे आपल्याला भरपूर भूक लागते आणि त्या भुकेला जेवढं खाऊ तेवढं आपण पचवू शकतो. हा हं. सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हं. ह्या आपले जर 6-6 महिने वर्षभराचे जर केले, तर त्यातला हा आदान आणि विसर्ग असे 2 भाग केलेले आहेत. हं. म्हणजे एकामध्ये शरीर निसर्गातून ऊर्जा घेतं आणि स्वतःची ऊर्जा वाढवतं. ते हं. हे ऋतू आहेत शरद, हेमंत, बरं. वर्षा, शरद, हेमंत. हां. आणि नंतर जे शिशिरापासून येणारे शिशिर, वसंत आणि ग्रीष्म हे जे ऋतू आहेत ना, त्याच्यामध्ये शरीरातून एनर्जी बाहेर टाकली जाते. बरं. हा महत्वाचा फरक आहे. त्यामुळे आता येणारा हा हेमंत ऋतू आहे. त्याच्यामध्ये आपण मॅक्सिमम वर्षभराला लागणारी ऊर्जा निर्माण करायची आहे. त्या बरं. दृष्टीने हा अतिशय महत्वाचा ऋतू येतो. हां. त्याच्यामध्ये भरपूर आपली पचनशक्ती चांगली असते. त्यामुळे त्या पचनशक्तीमुळे आपली ऊर्जा वाढवण्यासाठी खायचे जे पदार्थ आहेत, ते हलके-हलके, हलके पचणारे असे अजिबात खायचे नाहीत. चांगले पौष्टिक खायचे आहेत. हं. मग पौष्टिकमध्ये चांगले गोडाधोडाचे तूप, हं. तेल असे असलेले खायचे आहेत. म्हणजे आयुर्वेद कधी म्हणत नाही नुसतं लंघन करा. तर आवश्यक तिथे भरपूर खा, भरपूर ऊर्जा मिळवा. नंतर बाहेर खूप थंड हवा असते, तर त्या थंडीपासून स्वतःचं संरक्षण करा. हं. ह्याच्यासाठी छान शेकोट्या पेटवा, हं. उबदार हवेमध्ये राहा. पांघरूण कसं घ्याल या काळामध्ये सांगितलंय. म्हणजे हं. रात्र मोठी असते ना, हो. त्यामुळे आपलं झोपण्याचं टायमिंग पण थोडं जास्त होत असतं. तर हां. मग ती पांघरुणं कशी असावीत, तर हलकी पण उबदार असावीत. म्हणजे हां. खूप जर जड घेतलीत तुम्ही, तर त्याचा शरीरावर थोडा वाईट परिणाम होतो. पण बरं. हलकी आणि उबदार म्हणजे आताच्या दुलई म्हणतो आपण हां. किंवा गोधड्या ज्या शिवल्या जातात, हां. त्याच्यात 2 प्रकारच्या असतात. एक मऊ सुती साड्यांच्या गोधड्या, की ज्या उबदार आणि हलक्या असतात हलक्या असतात. आणि जडवाल्या दुसऱ्या असतात. बरोबर. तर आत्ता ज्या घ्यायच्या आहेत त्या उबदार आणि मऊ अशा टाईपच्या घ्यायच्या आहेत. तो एक खूप महत्वाचा भाग आहे हो. आणि बाकी मग तुम्हाला ह्या थंडीचा परिणाम किंवा दुष्परिणाम होऊ नये किंवा त्यांनी तुमच्या ऍक्टिव्हिटी कमी होऊ नयेत म्हणून वेखंडाची पावडर अंगाला चोळणं हं. अंघोळीनंतर किंवा अंघोळ करताना गरम पाणी वापरणं, मग त्या हं. गरम पाण्यामध्येच कापूर घालणं हं. किंवा केशर घालणं, तीळ वापरणं पाण्यामध्ये. हे असे काही-काही उपाय त्याच्यामध्ये किंवा रोजच्या रुटीनमध्ये ह्या गोष्टी सांभाळायच्या आहेत. बरं. आणि खाण्यामध्ये जे मधुर पदार्थ सांगितलेत, तर ते आपल्या आहाराच्या नियमानुसार मात्र चांगले चावून खायचे आहेत. कारण हां. एकदम बल्क क्वांटिटीमध्ये गेलं तर पचवू शकणार नाहीये. अच्छा. हां. म्हणून योग्य नियमाने खायचंय. त्याच्यात आणखीन एक महत्वाचं म्हणजे रात्र मोठी असते, थंडी जास्त असते. त्यामुळे या काळामध्ये ना आपल्याला सकाळी लवकर भूक लागते. हां. रात्र हां, तर दिवसभर मग सारखीच भूक भूक थंडीच्या लागू दिवसात भूक शकते. आपली वाढते. बरोबर. वाढते हं. आणि मग ती सकाळी लवकर पण लागते. त्यामुळे मग तेव्हा सांगितलेलं आहे, की आपला जो दिनचर्येतला क्रम आहे ना, म्हणजे पहिली स्वच्छता हा भाग हो, झाला, हो. की तुम्ही व्यायाम वगैरे करण्याच्या आधी सुद्धा तुम्ही खाऊन घ्या असं सांगितलेलं बरं. आहे. बरं. आणि खाऊन झाल्यानंतर मग तुम्ही थोडा वेळ गेला, पोट हलकं झालं म्हणजे साधारणपणे जेवण झालं, की 2-2.5 तासानंतर हां. तुम्ही व्यायाम करा. मग ते व्यायाम कसे करा? हां. तर त्याच्यामध्ये अ, ज्याची ऊर्जा निर्माण होते हं. शरीरामध्ये, हं. अशा टाईपचे व्यायाम करा. म्हणजे डोंगर चढा, अ, जोर बैठका मारा, बरं. सूर्यनमस्कार, फास्ट सूर्यनमस्कार हां. घाला. ते की ज्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल हं. आणि ती ऊर्जा शरीरातलं चयापचय क्रिया वाढवेल हं. आणि
एक साठणं ऊर्जा आपल्या शरीरामध्ये ही घटना घडत असते. मग बरं. वर्षभरासाठी लागणारी जी काही शक्ती आहे ती तुम्ही या काळामध्ये मिळवून घ्या. हा त्यातला महत्वाचा उद्देश आहे. बरं. पुढे येणारा ऋतू आहे त्याचा पण त्यांनी विचार केलाय, हं. की पुढे शिशिर ऋतू येतोय. तो बरोबर. असतो अति थंड आणि वृक्ष. मग त्या हां. दृष्टीनं आधीपासून तुम्ही थोडी त्वचेची तयारी. तयारी करा. हं. म्हणून तेल लावण्याची क्रिया जी आपण अभ्यंग म्हणून शिकलो, हं. ते हं. जरा जास्त प्रमाणात करा आणि ती तेलं कशी असतील तर जी जरा उष्ण असतील. हां. म्हणजे तिळाचं तेल, मोहरीचं तेल ही उष्णकडे जाणारी तेल आहेत. तर हां. त्यांचा वापर तुम्ही मसाजसाठी, अभ्यंग करण्यासाठी करा. ओके. जसं आपण थंडीमध्ये उष्ण वापरतो, उष्णता म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण थंड तेलं थंड तेल वापरायची. वापरायचे. तशी ह्याच्यामध्ये मोहरीचं तेल, तिळाचं तेल हे विशेषतः वापरायचं आहे. ओके. आणि वेखंडाचा खूप चांगला उपयोग होतो या काळामध्ये. हं. या काळामध्ये काहींना मात्र कसं होतं, की थंडीनं ज्यांचं ऑलरेडी नाक चोकअप आहे हं. किंवा ज्यांना वारंवार सर्दी होते, तर त्यांचं कोरडं पडणं नाक किंवा नाक हं. चोकअप होणं ही क्रिया होते. हं. मग अशा वेळेला कांदा खूप त्यांना उपयोगी पडतो. बरं. कांदा खाणं वारंवार, कच्चा कांदा चावून खाणं किंवा बरं. कांद्याचा रस थोडा नाकात टाकणं किंवा बरं. वेखंड हुकणं ह्यानी पण त्यांना जो थंडीमुळे त्रास होतो तो थांबतो. थंडीत जाताना डोक्याला कव्हर करणं म्हणजे हां. कानटोपी घालणं हां. किंवा कानामध्ये बोळे घालून प्रवास करणं हे हां. मुख्यतः थंडीमध्ये सांभाळायला पाहिजे. बरं. ओके. सो आता हा झाला हेमंत ऋतू. आता शिशिर शिश ऋतू. त्या ऋतूमध्ये खूप थंडी आणि कोरडेपणा असं असतं. सो तेव्हा आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय चेंजेस केले पाहिजेत? हेमंत ऋतूमधली जी थंडी आहे ना ती आल्हाददायक असते. हवी-हवीशी वाटते. हं. पण म्हणजे शिशिर ऋतूमध्ये येणारी थंडी आहे ना, ती जरा बोचरी असते. हं. आपण लहानपणापासून ऐकतो, की बोचरी थंडी आहे. हं. म्हणजे काय, की ती कोरडेपणा येतोय हां. आणि कारण खूप थंड सतत झाल्यामुळे हं. जे काही शरीरातले रस आहेत किंवा हं. निसर्गातले जे रस आहेत, हं. त्यातला जो ओलावा आहे, तो हं. गारठून जातो. हां. आणि त्यामुळे कोरडेपणा जास्त येतो. त्वचा सुद्धा फुटणं जी आहे, हो. ती शिशिर ऋतूमध्ये जास्त होते. जास्त. म्हणजे बरोबर. जानेवारी हं. आणि फेब्रुवारी या काळामध्ये. करेक्ट. मग आपल्याकडे तेव्हा येते संक्रांत. हां. म्हणजे मकर संक्रमण जे होतं त्याला आपण संक्रांत विशेषतः म्हणतो. आणि मग त्याच्यात आपण काय खातो? तीळ खातो, गूळ तीळ, खातो. गूळ. हं. परफेक्ट ते आहे कारण की तीळ हं. अतिशय स्निग्ध आहे. हां. आणि मग तेव्हाची जी थंडी बोचरी आहे, कोरडेपणा आणणारी आहे, त्याच्यासाठी तिळाचा आणि तिळाचा 6 प्रकारे वापर सांगितलाय. हां. संक्रांतीला आपण एक तिळगुळ खातो, हो. तिळगुळ देतो. किंवा पण त्याच्या तिळाच्या म्हणजे व्यतिरिक्त गुळाच्या पोळीत थोडे तीळ घालतो. म्हणजे म्हणजे गुळाच्या कॉम्बिनेशन बरोबर थोडक्यात आपण तीळ खातो. वापरतो. हां. तर म्हणजे खाण्यामध्ये वापरतो. पण हां. त्याच्याबरोबर आणखीन पण काही-काही आहे. तर बरं. ते म्हणजे तिळाचं तुम्ही एक पावडर करून ठेवा, त्याचं उटणं बनवा. ते बरं. अंगाला लावा. हां. अतिशय उत्तम. म्हणजे तुम्ही समजा हेमंत ऋतूच्या शेवटी-शेवटी म्हणजे साधारण डिसेंबर एंड किंवा जानेवारी फर्स्ट वीक हां. पासून जर हे तुम्ही चालू केलंत, हां. की तिळाची पावडर करून ठेवा, अंघोळीच्या वेळेला लावा आणि अंघोळ करा. तर त्वचा आपोआप तुमची प्रोटेक्शन होणार आहे. बरं. नंतर तिळाचं पाणी करायचं म्हणजे काय अशीच हां. केलेली जी पेस्ट आहे ती हां. पाण्यामध्ये घाला, जे अंघोळीचं हां. पाणी आहे. हां. त्याच्यामध्ये घाला आणि ते वापरा. बरं. म्हणजे मग आपोआपच सगळ्या शरीरावर त्याचा निम्मा परिणाम पाण्यात होणार आहे. होते. ओके. हां. आणि तीळ दान करा म्हणजे दुसऱ्याला पण द्या. म्हणजे त्याला पण उद्युक्त करा, की तू पण होय. हे खा. ओके. तू पण हे वापर. अशा प्रकारे तिळाचा खूप वापर करायला सांगितलेला आहे या काळामध्ये. हं. कारण मुख्यतः कोरडेपणा हे हं. सगळ्यात लक्षात घ्यायचं आहे. आणि हेमंत ऋतूसारखी थंडी असते त्यामुळे हेमंत ऋतूचं खाण्याचं जे काही आहे ते तेच आहे पण त्यातले व्यवस्थित. स्निग्ध पदार्थ जास्त हवेत. ओके. हे विशेषतः सांगितलं म्हणजे तेल बिया आजकाल आपण म्हणतो ना हो. की व्हिटॅमिन ई देणारे आहेत तर हो. नॅचरल व्हिटॅमिन ई ह्या बियांमध्ये खूप उत्तम असतं. बरोबर. सगळ्या भोपळ्याच्या बिया आहेत, हो. काकडीच्या बिया आहेत. बरोबर. हल्ली सगळ्या ह्या सीड्स मिळतात. हो. जवस आहे. हो. तर हे पदार्थ तुम्ही खाण्यामध्ये जास्त ठेवले पाहिजे. म्हणजे बरं. की जेणेकरून आतमध्ये तो स्निग्धपणा आपल्याला हं. उत्तम मिळेल. हो. सो तुम्ही आता शिशिर ऋतूमध्ये त्वचेवरती जास्त परिणाम होतो असं सांगितलं. ह्या व्यतिरिक्त अजून आपल्या कुठल्या गोष्टींवरती परिणाम होतो, की ज्याची आपण काळजी घेणं महत्वाचं आहे या ऋतूमध्ये? त्वचेवर जो परिणाम होतो ना, तोच परिणाम ॲक्चुअली आपल्याला सगळीकडे दिसतो.
बर. म्हणजे केसांवर स्पेसिफिक दिसतो या काळामध्ये. हा केस तुटणं म्हणजे केस कोरडे होणं, केस हा तुटणं, त्याच्यामुळे मग डॅन्ड्रफ होणं हा आणि केसांच्या तक्रारी निर्माण होणं हा पण एक भाग त्याच्यामध्ये दिसत असतो. आणि बरोबर. त्यालाही तीळ हे अगेन एक उत्तम उपाय असतो. बर. सूर्यफुलाच्या बियांची पेस्ट करून किंवा शेंगदाण्याची पेस्ट करून वापरणं हे ओके. पण ह्याच्यामध्ये खूप चांगलं काम करतं. ओ. म्हणजे पेस्ट करून केसांना लावायची हा. आणि मग केस धुवायचे. ओ. त्याचा म्हणजे पुढे कोरडेपणाने त्वचेचे जे काही हा केसांच्या तक्रारी हा. येतात त्या कमी होण्यासाठी खूप चांगला उपयोग अरे होतो. वा. नंतर लाडू आपण जे तिळगुळाचे लाडू खातो ते काहींना उष्ण पडतात. तर बरोबर. त्यांनी मग शेंगदाणा गुळाचे लाडू खाणं हम्म. तोही एक चांगला भाग होतो. किंवा हम्म. खोबरं जे ओलं खोबरं आहे हम्म. त्याचं दूध आणि गूळ घालून असे काही पर्याय पदार्थ करणं किंवा जे काही आपण आहारात पदार्थ बनवतो हम्म. त्याच्यामध्ये अ, नारळाच्या दुधाचा वापर करणं. कारण बर. ते पित्तकर नसतं त्यामुळे ते चालू शकेल. ओ. आणि किंवा तुम्ही ग्रेव्हीवाले पण पदार्थ या काळात खायचे असतात ना, हा तर मग भाज्यांसाठी जी ग्रेव्ही करणार त्याच्यामध्ये काजूचा वापर करणं, तिळांचा वापर करणं आणि दही आपण जनरली जे वापरतो हा. तर त्याच्याऐवजी नारळाचं दूध वापरणं ओके. ग्रेव्हीसाठी. तर ग्रेव्हीसाठी. मग थिकनेस आणि ती भाजी चविष्ट आणखीन होणं हा बरोबर. एक खूप उत्तम पर्याय त्याच्यात मिळतो. बर. आणि कोलेस्ट्रॉलची भीती का बाळगायची नाही त्या काळात, कारण आपण त्यावर व्यायाम करायचा हे हो. ऋतुचर्या दिलंय. तो बर. करायचा. बरोबर. म्हणजे मग चांगलं काम होतं. ओके. हेमंत ऋतूमध्ये जसं आपण म्हटलं ना, की खूप अंग मेहनतीचं हम्म. काम करा किंवा व्यायाम हम्म. करा. हम्म. तसं शिशिर ऋतूमध्ये रिदमिक व्यायाम करा. म्हणजे चालणं, जॉगिंग की ज्याच्यामध्ये उष्णता थोडी निर्माण होणार आहे, पण शक्ती जाईल इतका व्यायाम होणार नाहीये. ओके. म्हणून रिदम त्या व्यायामात असणं हे शिशिर ऋतूमध्ये मुख्य सांभाळायचं. बर. म्हणजे मग तो स्निग्धपणाही टिकतो. हा. जो नॅचरली येणार आहे तो आपण टाळतो बर. आणि पूर्ण आपलं संरक्षण आरोग्याचं करून घेतो तेव्हा. बरोबर. हो, ग्रेट. ओके. असं तुम्ही आता सांगितलंत, की शिशिर ऋतूमध्ये कोरडेपणा त्वचेचा पण, केसांचा सगळाच आणि प्लस ताकद पण आपली त्यामुळे थोडी कमी होत असणार कारण की कोरडेपणा. तर मग आता पुढे म्हणजे ऋतू वाईज आता ह्याच्यामध्ये अजून काही चेंजेस पुढे होणार आहेत? त्याच्याबद्दल सांगा? आता जसं मी म्हटलं ना, की थंडी खूप बोचरी झालीये, कोरडेपणा आलाय आणि आता सूर्य मकर संक्रमण करून विषुववृत्ताकडे यायला लागलेला आहे. हां. म्हणजे आपल्या भारत देशाच्या दिशेने आक्रमण करायला लागलेलं आहे. बरोबर. त्यामुळे काय होतं, हं. की भरपूर म्हणजे उन्हाचं हां, प्रमाण आहे हे वाढायला लागतं हां. आणि रात्रीची थंडीही कमी व्हायला लागते. बरोबर. आणि काय होतं शिशिर ऋतूमध्ये आपण स्निग्ध पदार्थ खाऊनही कफ वाढवतो. प्लस आधीच्या हेमंत ऋतूमुळे थंडीमुळेही कफ वाढलेला असतो. बरोबर. आता हा कफ काय होतो म्हणजे जसं आपण फ्रीजमध्ये पाणी ठेवलं की त्याचा बर्फ होतो हं. आणि आपण ते फ्रीजमधून बर्फ बाहेर काढला की त्याचं पाणी व्हायला हां. लागतं. करेक्ट. तसंच टिपिकल आपल्या शरीरामध्ये होतं आणि रोगांचा राजा वसंत ऋतू येतो. बरोबर. ओके. कारण की हा सगळा कफ पातळ व्हायला लागतो हं. आणि कफाचे काही आजार हं. वसंत ऋतूमध्ये आपल्याला दिसायला लागतात. बरं. मुख्यतः पडसं होणं वारंवार, मग हं. पडशातून खोकला होणं हं. किंवा त्वचेचे काही मुळात ज्यांना आजार आहेत हं. ते त्यातला स्राव वाढणं. हं. जसं आपण निसर्गात बघतो ना नवीन पालवी फुटते. हं. म्हणजे ग्रोथ त्याच्यामध्ये होणं ही जी हं. क्रिया निसर्गात दिसते. पण हं. आपल्याकडे आपल्या दोषांची वृद्धी व्हायला लागते. हं. म्हणून वसंत ऋतूमध्ये सांभाळायला पाहिजे. हं. बाहेर वातावरण अतिशय प्रसन्न असतं. आपला हं. गुढीपाडवा त्याच्यामध्ये आलेला असतो. बरोबर. आणि त्यामुळे वातावरण बाहेरचं प्रसन्न असतं. कवींना म्हणजे कविता कवींना सुचायला लागली. कविता सुचायला लागलेल्या असतात. बरोबर. पण आतमधल्या कफानी पण आपला दाव साधलेला करेक्ट. असतो. तर करेक्ट. त्यामुळे मग आपण आहारात काळजी घेणं वसंत ऋतूमध्ये महत्वाचं असतं. हं. म्हणून आपला जो पाडवा येतो हं. त्याच्या दिवशी आपण पहिल्या दिवशी खातो ना ती ह्याची कडुलिंबाची चटणी. कडुलिंबाची चटणी. बरोबर. हां. तर हां. त्यातले सगळे घटक हे वसंत ऋतूला कॉम्प्लिमेंटरी असतात. बरं. मग त्याच्यात काय-काय असतं? हं. तर कडुलिंबाची पानं असतात, हं. कोवळी पानं असतात. हं. कडुलिंबाची फुलं त्याच्यामध्ये आपण घेतो. हां. धने असतात, हं. जिरं असतं थोडं, हं. काळी मिरी असते, हं. गूळ असतो. हं. हे सगळं काय करतं कॉम्बिनेशन? ह्यातले रस कुठले आले? मुख्यतः कडू रस आला, कडू रस. की जो कफ नाशक आहे. हां. हां, गूळ आला की जी एनर्जी कमी पडते ती देणारं आहे.
धने जिरे आले की तुमची उष्णता बॅलन्स करणार आहे आणि तुमच्या शरीरातली जी ताकद आहे ती टिकवून ठेवणार आहे. हम्म. आणि त्याच्यावर आंबटपणा की जी हं. चव आणते आपल्याला अशी चिंच पण त्याच्यामध्ये आपण घालतो. आणि हे हं. सगळं कॉम्बिनेशन अतिशय चविष्ट होतं खरं तर. हं. आणि ते त्यावेळेला खायचं. म्हणजे मग एक दिवस खाल्लं की मिळालं का सगळं? हां, असं तेच नाहीये. ते विचारणार होते. बनवून ठेवा आणि एक हां. पुढे साधारण 15 दिवस तरी बरं, अधनं-मधनं हे तुम्ही गोळ्या बनवून ठेवा पहिल्या बरं, दिवशी. बरं. आणि 15-20 दिवस ती गोळी रोज एक औषध म्हणून खात जा. ग्रेट. अतिशय म्हणजे त्याच्यात तुमचे सगळे दोष बॅलन्स राहतात बरं. आणि खरा निसर्गाचा आनंद घेता आनंद. येतो. येस, करेक्ट. परफेक्ट. येस. त्याच्यामुळे वसंत ऋतूतला हा महत्वाचा भाग आहे, की हां, निसर्ग सुंदर दिसत असतो. हां. ते सौंदर्य टिकण्यासाठी आपण निरोगी राहायचं असतं. म्हणून मग कडुलिंबाची गोळी ते खायची सुंदर असते. दिसण्यासाठी निसर्गातल्याच गोष्टींचा उपयोग करून आपण ते करू शकतो. हे खरंय. सगळ्यात हो, सुंदर हो. गोष्ट आहे यातली. डॉक्टर, आज तुम्ही आम्हाला पहिल्या 4 ऋतूंबद्दल खूपच माहिती दिली. मला वाटतं आता वसंत ऋतूबद्दल अजून बरीच माहिती आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. तर मे बी आपण ती नेक्स्ट एपिसोडमध्ये शिफ्ट करू, कारण आता वेळेअभावी आपल्याला इथेच थांबायला पाहिजे. सो आज तुम्ही परत तुमचा खूप वेळ आम्हाला दिलात आणि खूपच सुंदर आणि महत्त्वाची माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद. नमस्ते. नाईस. सो फ्रेंड्स, लास्ट 2 एपिसोड्समध्ये आपण दिनचर्येबद्दल माहिती बघितली. ते एपिसोड जरूर बघा. त्याच्याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये टाका. त्याची उत्तरं आम्ही जरूर देऊ. आणि ह्या आयडियल दिनचर्येमध्ये ऋतूप्रमाणे काय बदल घडवायला पाहिजेत आपण, काय बदल केले पाहिजेत, ह्याची आज आपण माहिती बघितली पहिल्या 4 ऋतूंबद्दल. तो आज इथंच थांबू. तोपर्यंत काळजी घ्या, काळजी करू नका. स्टे इन्फॉर्म्ड सो दॅट यू कॅन स्टे हेल्दी. Keep smiling and please like, share and subscribe to this channel. Thank you.